नमस्कार, मी उर्मिला चव्हाण, धैर्यशील पेपर सहसंपादक. आज तुमच्या समोर ठाणे जिल्ह्यातील एक गंभीर घटनेबाबत थोडक्यात माहिती मांडणार आहे. मी कोणताही मोठेपणा मिरवण्यासाठी नाही, पण एक जबाबदार नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सजग पत्रकार म्हणून ही माहिती पोहोचवणं माझं कर्तव्य आहे. ही घटना घडली आहे ठाणे जिल्ह्यातील शहापूर मधली. ही एका नामांकित इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थिनीचा अत्यंत अमानुष असा लज्जास्पद प्रकार असा उघडकीस आला आहे. 8 जुलै रोजी शाळेमध्ये मुलींना मासिक पाळी तपासण्याच्या बहाण्याने विवस्त्र केल्याचा प्रकार घडला आहे. मुख्याध्यापिकांनी 300च्या आसपास मुलींना हॉलमध्ये बोलावून त्यांच्यावर संशय घेतला. शाळेतील बाथरूम मध्ये रक्ताचे डाग होते हे दाखवत त्यांनी मुलींना विचारणा केली की काही मुलांना तर त्यांनी एकदम विवस्त्र करून टाकले आणि ज्या मुलींना मासिक पाळी आहे असं त्यांनी सांगितलं त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. त्यामुळे मुलीच्या मनावर खोल असा आघात झाला आहे. या विरोधात पालकांनी 9 जुलै रोजी शाळेवर एकच गोंधळ घातला आणि पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी 5 शिक्षिका, 2 महिला कर्मचारी आणि एका शिपायावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील 5 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि संस्थेचे प्रमुख अजूनही फरार आहेत. माझा प्रश्न एकच आहे, अशा शिक्षिका जर शाळेत असतील तर आपल्या मुलांचं संरक्षण कोण करणार? मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिक्षण देण्याऐवजी जर छळ करणं ही शिक्षण संस्थेची शोकांतिका नाही का? तुमचं मत काय आहे? कृपया कमेंट्स मध्ये नक्की लिहा. अशाच अपडेट्ससाठी धैर्यशील टाइम्सला फॉलो करा.